नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण पाहणार अगदी उन्हाळ्याचा गोडसर असा आकर्षण देणारा आणि मस्त रसरशीत तो म्हणजे आंब्याचा केक। सॉफ्ट, स्पंजी आणि आंब्याने अगदी खराखुरा चवीने भरलेला याचा प्रत्येक घास तुम्हाला अगदी खूप अशा गोडपणाची आठवण देईल। तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक आंबा घ्यायचा, कोणता अगदी पिकलेला छान असा। त्याला अगोदर स्वच्छ धुवून वरचा देठाकडचा भाग काढून अगदी त्याला पिलरने त्याला सोलून घ्यायचा। सोलल्यानंतर आपण काय करायचं, त्याचे अगदी तुकडे करून घ्यायचे। तुकडे करायचे आणि आपण हा जो आंबा आहे ना, आज तुम्ही वजनी म्हणाल ना, आंबा अगदी पाव किलो होता, म्हणजे 250 ग्राम होता। ह्याच्या आतमध्ये कोय जर आपण काढली गेली तर तो झाला आता 200 ग्राम। तुम्हाला सगळे वजन करायची गरज आहे, तुम्ही अंदाजाने घेऊ शकता, पण तुम्हाला मी एक सांगितलं असं वजन। आता हा सगळा आपण जो गर आहे ना काढलेला एका मिक्सर भांड्यात टाकायचा। 1 वाटी घालायचा रवा, कोणताही रवा घ्या, 1 वाटी सेट करा। त्याच वाटीने आपण अर्धी वाटी घालायची साखर, कमी प्रमाणात घालायची, आणि अगदी 2 मोठे चमचे आपण तेल घालायचं। तेल मात्र कोणतेही अगदी सुगंधाचा वगैरे वेगळं घालायचं नाही, जे आपण नॉर्मल वापरतो ते, आणि अर्धी वाटी घालायचे दूध। आता हे सगळं घातल्यानंतर आपण हे जे अगदी वाटून घ्यायचे, अगदी पेस्ट अगदी चांगली करून घ्यायची। अगदी छान अशी पेस्ट करून झालेली आहे आणि रंग बघा किती सुरेख आलाय, आंब्याचाच रंग इतका सुरेख आहे। पटकन हे मिश्रण आपण एखाद्या भांड्यात काढायचे आणि काढल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी बघा किती मस्त झालेली, अगदी छान असं आपला अगदी अगदी आंब्याचा आपला मिश्रण व्यवस्थित झाले। आता ह्याला ना आपण अगदी अर्धा तास ठेवलं तरी चालेल, जेमतेम वेळ नसेल तर 15 मिनिटं तर नक्कीच ठेवा, त्यामुळे रवा चांगला फुगला जाईल। आता मी अगदी व्यवस्थित अर्धा तास ठेवला होता। इथे माझ्याकडे एसेन्स होता अगदी मँगोचा, तर म्हणजे आंब्याचा, तो घातलाय नसेल तर चालेल। जरासं चिमूटभर मीठ घालायचं, कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की चांगलं लागतं। 1 चमचा घालायचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे घातल्यानंतर मिश्रण चांगलं अगदी आपण व्यवस्थित मिक्स करायचे, का आता सोडाही घातले आणि पावडरही घातले, यामुळे काय होईल अगदी आणखीन तो हलका फुलका आणखीन होतो आणि रवाही चांगला अगदी फुलला गेलेला आहे। आता हे मिश्रण बघा अगदी मस्त व्यवस्थित, ह्याच्यात कुठलाही पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, फक्त दूध तेवढंच आपल्याला परफेक्ट होतं आणि ही कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली। आता मात्र केक आपण कशात करतोय, त्या या पॅनमध्ये, अगदी तुम्हाला तेच सांगते, तव्यावरती आपण बनवणार आहोत। अशा पद्धतीने त्याला तेल लावायचं, लावल्यानंतर एखादा बटर पेपर ठेवायचा। नसेल तुमच्याकडे तुम्ही कोणतंही पातेलं घेतलं तरी चालेल, केक टीन घेतलं तरी चालेल। तर आता अशा पद्धतीने घेतल्यानंतर बटर पेपर लावल्यानंतर सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकायचं। आता टाकल्यानंतर सगळं घातल्यानंतर व्यवस्थित थोडंसं त्याला असं हलवायचं, म्हणजे काय होईल तर अगदी एका ठिकाणी सेट होईल। नंतर इथे मी पिस्ताचे काप घातले, तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, मँगोचे तुकडे घालू शकता, काही घालू शकता, काही नाही घातलं तरी चालेल। आता इथे मी तवा ठेवले, अगदी माझा हा जुना तवा, अगदी मला 15 वर्ष झालेली आहेत तव्याला, असाच मी वापरण्याचा प्रयत्न करते। याच्यावर कशाही कढई वगैरे पातेलं ठेवते। आता हे आपण पॅन ठेवलंय, आता झाकून आला आपण अगदी अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं, अगदी परफेक्ट अर्धा तासाने आपला केक चांगला बनेल। अर्धा तास झालेला आहे आणि जर कळत नसेल तर तुम्ही एक टूथपिक घालून बघायचं, जर व्यवस्थित क्लीन आली म्हणजे व्यवस्थित आली म्हणजे तो आपला झालेला आहे केक। जर एकाच वेळी झालेला नसेल तर आणखीन 5-10 मिनिटं तुम्ही ठेवू शकता। त्याला काढायचा, थंड करायचा, अगदी थंड। आता याला मी अगदी थंड केलंय। याच्यावरती एखादी प्लेट ठेवायची, त्याला असा उलट करायचं। उलट केल्यानंतर आता हा जो पॅन आहे आपण काढून टाकूया। याचा अगदी व्यवस्थित आपण बटर पेपरमुळे तो व्यवस्थित झालं साफ। आता हे जे तर कागद आपण बटर पेपर काढून टाकायचे, व्यवस्थित निघतो, काही प्रॉब्लेम होत नाही। आता हा सगळा मी बटर पेपर काढून टाकलाय। काढल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एक ताट किंवा प्लेट ठेवायची आणि असा परत उलट करायचा, म्हणजे काय होईल तो सरळ होईल। आता अशा पद्धतीने काढल्यानंतर बघा आपला केक अगदी मस्त झालेला आहे। तुम्हाला मी कापूनही दाखवते, अगदी इतका आंब्याचा तो गोडपणामुळे तो आंब्याचा जो केक आहे ना अगदी मस्त लागतो, नक्की ट्राय करा, खूपच छान लागतो। आणि आता आंब्याचे दिवसही आहेत। अशा पद्धतीने काढल्यानंतर बघा तो अगदी जाळीदार बनलेला आहे। प्रत्येक घास तुम्ही खाल्ल्यावर ना तुम्हाला खूप आवडेल। आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचा बनवायचं असेल ना तर पूर्ण व्हिडिओ पाहायचे आणि नंतर बनवायचे। रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही, आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा